राज्य निवडणूक आयोगाची आज एक पत्रकार परिषद होणार आहे। 2 टप्प्यामध्ये झेडपी निवडणुका कार्यक्रमाच्या घोषणेची शक्यता आहे। झेडपी निवडणुकांचा कार्यक्रम आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार असल्याचंही बोललं जात आहे। राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद होईल। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदातील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात, माझे सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, आज दुपारी 4 वाजता या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, काय माहिती आहे? बरोबर सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं तर आता महानगरपालिकेची निवडणूक ही 2 दिवसावर असताना प्रचार करण्याची जी मुभा उमेदवारांना दिली होती तिला आता संपण्यासाठी 4 तास उरलेले आहेत। आणि आता आपण बघितलं तर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेतली जाणार आणि त्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की जिल्हा परिषदच्या निवडणुका या ठिकाणी कार्यक्रम जाहीर केला जाणार असं या ठिकाणी या निवडणूक पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जाते। आणि आपण बघितलं तर या जिल्हा परिषदच्या निवडणुका किती टप्प्यामध्ये होतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण सूत्रांच्या माहितीनुसार आपण या ठिकाणी बघितलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी जाहीर केलं जाणार आहे। आणि ही पत्रकार परिषदेमध्ये आपण बघितलं त्याचा कार्यक्रम देखील जाहीर केला जाणार, कारण की आपण या ठिकाणी भरपूर काळ हा ओलांडला गेलेला आहे आणि आपण आरक्षणाच्या मर्यादा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओलांडल्या गेलेल्या आहेत। आणि त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद आहे, दुपारी ही पत्रकार परिषद ही पार पडणार आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण बघितलं तर ही मर्यादा ठरणार किती टप्प्यामध्ये आपण ही निवडणूक होणार हे देखील या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत। पण आपण या ठिकाणी बघता आत्ताच 2 दिवस उरले आणि त्यानंतर ही महानगरपालिकेची निवडणूक देखील आहे आणि त्यानंतर आता ही मध्येच पत्रकार परिषद घेते। त्यामुळे निवडणूक याच्या महानगरपालिकेच्या निवडणूक पाठोपाठ देखील सामोरं जावं लागतं का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। नक्कीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।